नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण एलिमेंट्स ऑफ युजर डिफाइंड फंक्शन डिस्कस करणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण युजर डिफाइंड फंक्शन काय असतं, व्हॉट इज द नीड ऑफ युजर डिफाइंड फंक्शन, या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये युजर डिफाइंड फंक्शन कसं तयार करायचं आणि त्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत, व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ user defined function, these things we are going to discuss in this video. So element of user defined function, there are three elements or three parts we can say. तीन पार्ट आहेत किंवा तीन पार्ट्स आहेत युजर डिफाइंड फंक्शनचे. किंवा युजर डिफाइंड फंक्शन या तीन गोष्टीपासून बनलेलं असतं. कोणकोणत्या त्या तीन गोष्टी आहेत? सगळ्यात फर्स्ट पार्ट दॅट इज डेफिनेशन, देन फंक्शन कॉलिंग अँड फंक्शन डिक्लेरेशन. जर युजर डिफाइंड फंक्शन किंवा तुम्हाला एखादं फंक्शन तयार करायचं असेल तर तुम्हाला या तीन गोष्टी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. डिफिनेशन, कॉलिंग अँड डिक्लेरेशन. तर चला वन बाय वन आपण डिस्कस करूया. सो फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय? फंक्शन डेफिनेशन इज अन इंडिपेंडेंट प्रोग्राम मॉड्यूल. एक सेपरेट प्रोग्राम मॉड्यूल असतं ज्याच्यामध्ये आपण त्या फंक्शनची डेफिनेशन लिहित असतो, स्पेशली रिटर्न टू इम्प्लिमेंट द रिक्वायरमेंट ऑफ द फंक्शन. नेक्स्ट वन इज फंक्शन कॉल. तर आपण एकदा फंक्शन डिफाइन केलं तर त्याला आपण कॉल करत असतो इंट मेन या फंक्शनच्या अंडर. देन हा फंक्शन कॉल करण्याच्या अगोदर त्याला डिक्लेअर करणं खूप गरजेचं आहे. सो व्हेरी फर्स्ट स्टेप इज फंक्शन डिक्लेरेशन. आफ्टर दॅट वी डिफाइन द फंक्शन अँड देन वी कॉल द फंक्शन. सो वन बाय वन हा जो पार्ट्स आहेत ते आपण डिस्कस करूया. फंक्शन डेफिनेशन. सो फंक्शन आपण डिफाइन कशा प्रकारे करू शकतो त्याचा सिंटॅक्स इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये आपण काय करतो की फंक्शनचा टाईप अगोदर लिहित असतो, त्यानंतर आपल्या फंक्शनचं नाव, जे की आपण काहीही नाव देऊ शकतो आपल्या फंक्शनला, आणि त्यानंतर फंक्शनची बॉडी म्हणजेच फंक्शनची डेफिनेशन. तो अशा प्रकारे हा त्याचा सिंटॅक्स आहे. आणि आफ्टर दॅट एकदा का फंक्शन डिक्लेअर झाला आणि त्याला डिफाइन केलं तर तुम्ही त्या फंक्शनला कॉल करू शकता. दॅट इज द कॉलिंग ऑफ फंक्शन. लेट्स से बघा, फंक्शनच्या अंडर इंट मेनच्या अंडर आपण हे फंक्शन वन नावाचं फंक्शन कॉल केलेलं आहे. ओके, सो इथे बघा कॉलिंग फंक्शन आणि कॉल्ड फंक्शन अशा दोन गोष्टी तुम्हाला इथे दिसत असतील. सो हा F1 हा कॉलिंग फंक्शन आहे. F1 फंक्शन वन हे कॉलिंग आहे, कॉल करते कशाला? या फंक्शनला कॉल करतो. आणि हा फंक्शन वन काय होईल इथं कॉल करण्यात येईल, म्हणजे याला अगोदर हा बोलवतो आणि मग हा इकडे कॉल्ड होईल, इथे त्याची बॉडी एक्झिक्यूट होईल. दॅट इज द कॉलिंग ऑफ फंक्शन. So these are the three types of or three elements of a user defined function. Now let's say इथे मी एक user defined function तुम्हाला तयार करून दाखवतो. ओव्हरऑल एक समरी म्हटलं तर आपण या पार्टमध्ये काय शिकलो की पार्ट्स ऑफ युजर डिफाइंड फंक्शन किंवा एलिमेंट सुद्धा म्हणू शकता तुम्ही. युजर डिफाइंड फंक्शनचे किती पार्ट्स आहेत? फर्स्ट पार्ट फंक्शन डिक्लेरेशन. जर आपल्याला एखादं युजर डिफाइंड फंक्शन तयार करायचं असेल तर तीन गोष्टीतून जावं लागेल. सेकंड फंक्शन डेफिनेशन, फंक्शन डेफिनेशन, आणि थर्ड फंक्शन कॉलिंग. म्हणजे तुम्ही आम्ही कोणताही युजर एखादं फंक्शन तयार करू शकतो आणि त्याच युजरने तयार केलेल्या फंक्शनलाच आपण युजर डिफाइंड फंक्शन म्हणतो, कारण ते फंक्शन युजरने डिफाइन केलेलं असतं. आता याचा अर्थ काय की लेट्स से फॉर एक्झाम्पल एखादा प्रोग्राम आहे, तर मी प्रोग्राम लिहून दाखवतो. हॅश इन्क्लूड studio.h. ओके, आता आपला नॉर्मल प्रोग्रामची सुरुवात काय होईल? या stdio.h नंतर मेनने आपण काय करत असतो? प्रोग्रामची सुरुवात करत असतो. आता लेट्स ते मला ॲडिशन करायची असेल 2 नंबरची. ओके, तर मला काय करावं लागेल? इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस, इथून आपला प्रोग्राम सुरू होईल. आता जनरल आपली विदाउट फंक्शन प्रोसिजर काय असेल की तुम्हाला इथे काहीतरी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील, त्या व्हेरिएबलची ॲडिशन करावं लागेल आणि प्रिंट करावं लागेल. लेट्स से इंट ए नावाचं एक व्हेरिएबल तयार केले तुम्ही 5, त्यानंतर बी नावाचं एक व्हेरिएबल केले, त्याची व्हॅल्यू असाइन केली 3, आणि यांची जर ॲडिशन करायची असेल आणि प्रिंट करून हवी असेल तर प्रिंट एफ द ॲडिशन ऑफ ए अँड बी असा काहीतरी मेसेज तुम्ही इथे लिहिला. कशामध्ये हवे? इंटिजरमध्ये %d, ए प्लस बी. ही काय झाली तुमची
ॲज युजल मेथड आपली बेसिक प्रोग्राम, आपण ॲडिशनचा बेसिक प्रोग्राम म्हणू शकतो, अशा प्रकारे करू शकता. पण आता हाच जर प्रोग्राम तुम्हाला दुसऱ्या नंबरसाठी करायचा असेल, लेट से 3 आणि 4 साठी करायचं असेल, 5 आणि 6 साठी करायचं असेल, त्यावेळेस काय करणार आपण, प्रत्येक वेळेस आपल्याला हा लाईन ऑफ कोड परत परत लिहावा लागेल. आणि एकच ॲक्शन जर रिपीट होणार असेल, एकच लाईन ऑफ कोड प्रत्येक वेळेस वापरायचं असेल, तर त्याला आपण फंक्शन म्हणून डिफाईन करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळा एवढा कोड लिहिण्याची तुम्हाला गरज नाही. फॉर एक्झाम्पल कसं, हे बघा इथे मी दाखवतो तुम्हाला. आता आपण एक ॲडिशन नावाचं फंक्शन तयार करू. ओके, ॲडिशन नावाचं एक फंक्शन तयार करू. लेट्स से त्या फंक्शनचं नाव काय ठेवलं आपण, ॲडिशन. तर त्याला अगोदर आपण डिक्लेअर करू, कंपायलरला आपण सांगू की आम्ही हे नाही टाईपचं फंक्शन करतोय. त्याचा अगोदर सिंटॅक्स काय डिक्लेरेशनचा, डेटा टाईप फंक्शन नेम. फंक्शनचा नेम काय ठेवायचं आपण, ADD ॲड ठेवूया. त्यानंतर ते आर्ग्युमेंट्स काय देणार आहे, लेट्स 2 व्हॅल्यू देणार आहे, इंटीजर ए कॉमा इंटीजर बी. ठीक आहे, हे झालं आपल्या फंक्शनचं डिक्लेरेशन. याला काय म्हणतो आपण, फंक्शन डिक्लेरेशन. देन आपण नंतर काय करणार, फंक्शनची बॉडी डिफाईन करणार. देन वी आर डिफायनिंग द बॉडी ऑफ फंक्शन. की हा ॲडिशन म्हणजे काय, कंपायलरला थोडं करणार आहे, यांची बेरीज करायची आहे, त्याला आपल्याला डिफाईन करावं लागेल. ॲडिशनचा अर्थ आपल्याला इथं या ब्रॅकेटमध्ये डिफाईन करावा लागेल. तर आपण काय करणार की ॲडिशन इज इक्वल टू, इथे आपण लिहू शकतो की ॲडिशन लिहिण्याच्या ऐवजी आपण सम लिहूया, दुसरा वर्ड यूज करूया, नाहीतर ते रिकर्जन होईल फंक्शनच्या आतमध्ये फंक्शनला कॉल. लेट्स से आपण इथे त्याचा मिनिंग लिहू शकतो की सम इज इक्वल टू ए प्लस बी. आणि इथे तुम्ही प्रिंट एफ सुद्धा लिहू शकता की प्रिंट एफ किंवा रिटर्न सम केलं तरी चालतं. द ॲडिशन ऑफ ए अँड बी, हे मी कंपायलरवरती सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे आता लगेच. कशामध्ये हवे तुम्हाला, पर्सेंटेज डी, सॉरी डबल कोटेशन इथं कॉमा, ए प्लस बी. जर असा तुम्ही कोड टाईप केला, ओके, हा आता ॲडिशनचा काय झालं, ही डेफिनेशन, इथे करली ब्रॅकेट क्लोज. याला आपण काय म्हणूया, फंक्शन डेफिनेशन. हा पार्ट काय झाला, फंक्शन डेफिनेशन. युजर डिफाईन्ड फंक्शनचे किती पार्ट्स असतात, तीन एलिमेंट. हा फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन. आता फंक्शन कॉलिंग. फंक्शन आपण कुठे कॉल करू शकतो, मेन फंक्शनच्या अंडर कॉल करू शकतो, इंट मेन. सो कर्ली ब्रॅकेट, इथे आपण काय लिहिलं, फक्त जर आपण ॲडिशन नावाचा फंक्शन कॉल केला की 3,5 अशा 2 आर्ग्युमेंट्स दिल्या त्याला, तर आपल्याला आउटपुट काय मिळेल माहिती तुम्हाला, आउटपुट आपल्याला मिळेल दॅट इज 8, ॲडिशन मिळेल. ओके, आता लेट्स तर तुम्हाला आणखीन एखाद्या नंबरचे ॲडिशन करायचे 2,8, तर परत आउटपुट 8च्या नंतर आपल्याला खाली 10 मिळेल. म्हणजे प्रत्येक वेळेस हा एवढा कोड लिहिण्याची गरज आहे का, नाही, डायरेक्टली तो एक्झिक्यूट होईल ॲड अंडर. म्हणजे ॲड काय झालं, नावाचं आपलं फंक्शन झालं. आणि या पार्टला आपण म्हणतो फंक्शन कॉलिंग. सो किती एलिमेंट्स आहेत युजर डिफाईन्ड फंक्शनचे, 3. फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन अँड फंक्शन कॉलिंग. तर चला आपण हे कंपायलरमध्ये सुद्धा एक फंक्शन तयार करून आणि त्याला रन करून बघूया. खूपसं तुम्हाला स्क्रीनवरती एक ऑनलाईन कंपायलर दिसत असेल. या कंपायलरमध्ये आता मी एक कोड लिहिणार आहे आणि याच्यामध्ये आपण हेच फंक्शन तयार करून बघूया की हॅश इन्क्लूड, ही लाईन तर आपली फिक्स असणार आहे, stdio.h, देन इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस. आता इंट मेन आहे, त्याच्या अगोदर आपल्याला काय लिहावं लागेल, त्याचं फंक्शन डिक्लेअर करावं लागेल. ओके, सो काय नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं आपण, त्याचा डेटा टाईप आहे इंटीजर. त्या फंक्शनला नाव दिलं ॲड. असं काही गरजेचं नाही ॲडच द्यायचं, तुम्ही काही नाव देऊ शकता. लेट्स से XYZ असं नाव दिलं आपण फंक्शनला. आणि XYZ त्याच्यामध्ये आपण काय केले की आर्ग्युमेंट्स देतो. आर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटर, इनपुट. इंटीजर ए नावाचं एक आर्ग्युमेंट दिले आपण, कॉमा इंटीजर बी नावाचं एक आर्ग्युमेंट दिले. ही फंक्शन तुम्ही काय केलं, डिक्लेअर. आता याची बॉडी तुम्ही इथे लिहित आहे, म्हणजे डेफिनेशन. सो याची डेफिनेशन काय लिहिली तुम्ही की प्रिंट एफ, लेट्स द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज इन डेसिमल फॉर्मॅट, कॉमा ए प्लस बी, हे तुम्हाला प्रिंट करून हवं. लेट्स हे झाल्यानंतर आपण इथं सेमिकोलन देणं गरजेचं आहे. सो आता हा XYZ नावाचं जे फंक्शन आहे त्याची बॉडी ही आहे की म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही XYZ ला कॉल करताल तेव्हा तेव्हा तुम्हाला ही बॉडी रन होताना दिसेल.
सो अगेन इंट मेनच्या अंडर आपण ब्रॅकेट टाकू शकतो. इथं इथे आपण काय करू शकतो, इंट मेनच्या अंडर या फंक्शनला कॉल करू शकतो. लेट्स से आपलं फंक्शनचं नाव काय, डेटा टाईप आहे त्याचा इंट एक्स वाय झेड. आपण आर्ग्युमेंट दिलेले पॅरामीटर हवे तर आपण इथं पॅरामीटर पण देऊ शकतो 3,5. असे 2 आर्ग्युमेंट आपण दिलेले आहेत आणि याला सेमीकोलन देतो आणि हा कोड रन करून बघूया. आपला आन्सर काय आलं, इथं आपल्याला इरर मिळालं. इरर सुद्धा आपल्याला रीड करता आल्या पाहिजे. इरर मध्ये काय देते ती, एक्सपेक्टेड डिक्लेरेशन स्पेसिफाय बिफोर न्यूमरिक कॉन्स्टंट. कहाँ पे, ओके ओके सॉरी थोडंसं इथे एरर आलेलं आहे. हिंट लिहिलं तरी चालतं. हे डेटा टाईप लिहिण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण त्याचे आर्ग्युमेंट देऊ शकतो कारण ऑलरेडी वरती आपण डेटा टाईप मेन्शन आहे. ओके, इथं आपण याचा फंक्शन कॉल करताना डायरेक्ट फंक्शनचं नाव लिहायला पाहिजे. आपल्याकडनं चुकून डेटा टाईप लिहिण्यात आलं असतं. ओके, तर असू द्या, काही अडचण नाही. सो हे बघा, इंट मेनच्या अंडर आपण एक्स वाय झेड नावाचं फंक्शन कॉल केलं आणि त्याला आर्ग्युमेंट दिल्या. आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळालं, द ॲडिशन ऑफ ए अँड बी झेड. म्हणजे कोड ॲक्च्युली बॅकएंडला कसा वर्क होतो बघा. हा बदल फर्स्ट लाईन रीड करतो, दॅट इज हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच. याचा अर्थ काय होतो, स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच हा फाईलला इन्क्लूड करतो. त्यानंतर कंपायलर आपलं डायरेक्टली 6 नंबरची जी लाईन ऑफ कोड आहे आपलं इंट मेन, इथून आपला प्रोग्राम स्टार्ट होतो, इथे जम्प करतो. त्यानंतर तो एक्स वाय झेड नावाचं फंक्शन बघतो प्रोग्राममध्ये कुठे आहे का. तर एक्स वाय झेड नावाच्या फंक्शनला तो कॉल करतो. तर एक्स वाय झेड नावाचं फंक्शन आपण इथे डिफाईन केलेलं आहे, तर तो कंपायलर आपला इथे जम्प करतो डायरेक्ट. तर इंट एक्स वाय झेड, इंट एक्स वाय झेड नावाच्या फंक्शनमध्ये काय की आपण आर्ग्युमेंट देणार आहेत. तर एच्या जागी 3 आणि बीच्या जागी किती 5 व्हॅल्यू जाऊन स्टोअर होते. आणि याच्या अंडर आपण काय केलं की प्रिंट एफ द ॲडिशन ऑफ ए अँड बी, ए प्लस बी 3 प्लस 5 8. म्हणजे प्रिंट एफ म्हणजे डिस्प्ले करणे. तर बघा आपल्या स्क्रीनला डिस्प्ले झालेला आहे. आता तुम्ही म्हणसाल सर याचा फायदा काय होईल, आपण डायरेक्ट सिंपल पण प्रिंट करू शकत होतो. बट काय होतं की एकदा आपण फंक्शन डिफाईन केलं तर आपण कितीही आर्ग्युमेंट्स वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळा आपल्याला ॲडिशनचा कोड लिहिण्याची गरज नाही. सिम्पली मी इथे एखादा नंबर दिला 8,9, तर बघा मला आउटपुट मिळेल. म्हणजे परत परत हा कोड लिहिण्याची गरज नाही. एक्स वाय झेड नावाचं मी एक फंक्शन लिहिले, इथं आपला सेमीकोलन द्यायचा राहिला. सेमीकोलन देणं गरजेचं आहे, दॅट इज एंड ऑफ द ब्लॉक. म्हणजे बघा 8,9 17. आता काय झालंय, आपलं जे आहे ते आउटपुट एकाच लाईनमध्ये आलंय. दुसऱ्या लाईनमध्ये पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, तर बॅकस्लॅश देऊ शकतो, ज्याने प्रत्येक वेळेस नवीन आउटपुट आपलं नवीन लाईनला प्रिंट होईल. बघा 3,5चं काय आलं 8 आणि 8,9चं किती आलं ॲडिशन, दॅट इज 17. म्हणजे एक्स वाय झेडचा अर्थ कंपायलरला काय कळेल आता की एक्स वाय झेडच्या ब्रॅकेटमध्ये जे काही 2 नंबर मिळाले त्यांची बेरीज करायची, असा कंपायलरला अर्थ कळेल. आणि हा अर्थ आपण डिफाईन करून दिला त्याला, म्हणून त्याला युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणतो. आता जसं प्रिंटएफ नावाचं फंक्शन आहे ना, तसंच मी एक्स वाय झेड नावाचं फंक्शन केले. आणि एक्स वाय झेडचा अर्थ मी काय सांगितलं कंपायलरला, की एक्स वाय झेडच्या पुढे जर जे काही नंबर येतील त्या नंबरची मला ॲडिशन करून दे बाबा तू. दॅट इज द ॲडिशन फंक्शन. आणि हा मी तयार केला, म्हणजे युजरने तयार केला, म्हणून त्याला युजर डिफाईन्ड फंक्शन. बघा 19 + 25. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला ॲडिशनचा कोड लिहिण्याची गरज आहे का नाही, ते फंक्शनचं नाव आणि त्याचे आर्ग्युमेंट तर दिले तर आपल्याला कितीही युजर डिफाईन्ड फंक्शन मिळतील. होप्स तुम्हाला युजर डिफाईन्ड फंक्शन काय असतं कळालं असेल आणि त्याचे एलिमेंट सुद्धा तुमच्या लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.